झाली तयारी झाली. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि ह्या स्पर्धेसाठी सकाळपासून मी ढवली विभागाचे अध्यक्ष तुकाराम आयरे, सुनील उतेकर, निलेश धनावडे, आपण व्यासपीठावर स्थानपन्न विनायक झाडाने, ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतोय त्या सर्वांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. हॅलो, निलेश धनावडे यांचा सन्मान करण्यात येईल. मी दादांना विनंती करतो की निलेश धनावडे यांचा आपण सन्मान करूया. प्रथमतः या स्पर्धेला आज सकाळपासून उपस्थित आहेत, त्यांचे यथोचित मान सन्मान मंडळाच्या वतीने घ्या पटकन. दादा नरेश मोरे, एक कॅमेरा फोटो घ्या. जा पुढे जा ना तुम्ही, पुढे जा. एक फोटोग्राफर ठेवा. अनिल घ्या. अनिल दादा या, अनिल फोटोसाठी या एकाने या. दादा या ना वरती बसा. सुरेश दादा या, बसा ना इथे वरती बसा ना सर्वांनी. दादा तुम्ही पण, बाबा वरती बसवा ना सर्व मान्यवरांना. अध्यक्ष साहेब आपण व्यासपीठावर स्थानपन्न सुनीलजी उतेकर आपण या. तसेच बोरसगावचे विनायक दादा झाडाने आपण व्यासपीठावर स्थानपन्न. विनायक दादा या, गेले का? ओके. त्यानंतर सन्मान करूया सुनीलजी उतेकर, खजिनदार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. सुनील उतेकर यांचा सन्मान मंगेश मोरे करतील. मंगेशजी या. सुनील उतेकर यांचा सन्मान मंगेश मोरे करतील. नाही असू द्या ना. मंगेश या, मंगेश या लवकर. बघा सुनीलजी उतेकर यांचा सन्मान मंगेश मोरे करतील. या स्पर्धेमध्ये सुनील उतेकर, खजिनदार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, मायची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ, श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन सुनील उतेकर यांचा केला यथोचित मान सन्मान. हे सर्व टीम समोर या. उमराट, ओ उमराट नंतर वाजवतो डीजे, या तुम्ही पुढे. यतीन ये लवकर, चल. बोरावले आपण पण समोर या. बघा तुम्ही लवकर आलात, कार्यक्रम लवकर होईल, लवकर घरी जाऊ. त्यानंतर या ढवली विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तुकाराम दादा आहिरे यांचा सन्मान नितीन मोरे करतील. या तुकाराम आहिरे यांचा सन्मान कार्याध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्वा नितीन दादा. प्रतीक फोटो काढा ना. प्रतीक थोडे पुढे जा. प्रतीक काढतो ना फोटो. प्रतीक मोरे काढेल फोटो. त्यानंतर नामदेव सन्माननीय, आपण बघा थोडं शॉर्टकट मध्ये घेऊ, जास्त काय बोलायचं नाही आहे. सन्माननीय आदरणीय नामदेव दादा विठोबा मोरे यांचा सन्मान करतील कल्पेश मोरे. हो हे झालं ना. नामदेव दादा विठोबा मोरे मिस्टर इंडिया. टाळ्या वाजा मिस्टर इंडियनसाठी. बघा आपला कार्यक्रम आहे, सर्व मान्यवर सकाळपासून उपस्थित आहेत. कल्पेश मोरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हरिभाऊ सन्माननीय आदरणीय हरिभाऊ सयाजी मोरे यांचा सन्मान विठ्ठल मोरे करतील. श्री हरिभाऊ सयाजी मोरे यांचा सन्मान विठ्ठल मोरे करतील. विठ्ठल मोरे या. ज्यांची नावं घेतो पटकन याचा मित्रांनो. बॅग नंतर द्या, पहिलं सन्मान करून घ्या.
पुष्पगुच्छ नाही घेतलं तरी चालेल मित्रा. शाल श्रीफल आणि ट्रॉफी द्या. पुष्पगुच्छ बघू आपण. हरिभाऊ सयाजी मोरे बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सकाळपासून बाबा इथे उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. त्यानंतर मुंबई कमिटीचे अध्यक्ष आणि स्पर्धेला ज्यांनी योग्य आणि चांगलं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं बाबा बसा यांचा सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर महाराज लक्ष्मण मोरे यांचा सन्मान. या स्पर्धेचे सर्व आणि या संघाची जबाबदारी घेणारे नितीनदादा मोरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल सन्मान. नितीनदादा मोरे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अध्यक्षांसाठी आणि आपले ज्यांनी चांगलं सहकार्य केलं ज्ञानेश्वर लक्ष्मण मोरे अध्यक्ष आहेत या गावचे मुंबई कमिटीचे. त्यानंतर हरी रामू मोरे यांचा सन्मान शंकर मोरे करतील. हरी रामू मोरे यांचा सन्मान शंकर मोरे करतील. हरी रामू मोरे यांचा सन्मान शंकर मोरे करतील. थोडं बाजूला वा ना तिकडचे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय नामदेव काढला ना नामदेव कोंडराम मोरे यांचा सन्मान नरेश मोरे करतील. नामदेव कोंडराम मोरे यांचा सन्मान नरेश मोरे करतील. या नामदेव दादा या. नरेश मोरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर संतोष महादेव मोरे यांचा सन्मान राजू मोरे करतील. संतोष महादेव मोरे यांचा सन्मान राजू मोरे करतील. या लवकर. संतोष महादेव मोरे यांचा सन्मान राजू मोरे करतील. राजू महाराज मोरे विवेक या. विवेक या. विशाल यांचा सन्मान होतोय. ओके यांचे वडील संतोष महादेव मोरे यांचा वडिलांच्या जागी ते सत्कार स्वीकारतायत. हरिभक्त पारायण श्री धोंडराम चंदू मोरे यांचा सन्मान बडोदेव खास या कार्यक्रमासाठी आले. टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी बाबांसाठी. आणि संतोष जाधव यांच्या शुभ हस्ते कीर्तनकार आहेत आणि सद्गुरू भाई महाराजांचं खूप मोठं कार्य त्यांच्या हातून घडत आहे. ते हरिभक्त युवा कीर्तनकार धोंडराम महाराज मोरे यांचा सन्मान करतात संतोष दादा जाधव. त्यानंतर सन्माननीय किसन नारायण जाधव यांचा सन्मान करते संदीप गोगावले. किसन नारायण जाधव यांचा सन्मान करतील संदीप दादा गोगावले. या संदीप गोगावले या हा असं पटकन या. किसन नारायण जाधव यांचा सन्मान करतील संदीप गोगावले साहेब. पुढे बघा. त्यानंतर नामदेव बाबू मोरे यांचा सन्मान ज्ञानेश्वर मोरे गवई करतील. नामदेव बाबू मोरे यांचा सन्मान ज्ञानेश्वर मोरे गवई करतील. शांत राहा सर्वांनी. टाळ्या वाजवा थोडं. आजच्या वेळी सत्कार होतील त्यावेळी. त्यानंतर राजू काशीराम मोरे यांचा सन्मान करतील प्रतीक मोरे. राजू काशीराम मोरे यांचा सन्मान करतील प्रतीक मोरे. ठीक आहे चालेल. तर सुरेश विठ्ठल मोरे यांचा सन्मान विशाल जाधव करतील. सुरेश विठ्ठल मोरे यांचा सन्मान विशाल जाधव करतील. सुरेश विठ्ठल विशाल मोरे करतील. विशाल या पटपट या. त्यानंतर राजेश दोंडराव मोरे यांचा सन्मान आदेश जाधव करतील. सुरेश विठ्ठल नंतर सुरेश राजेश नाहीत. पुढे ज्ञानेश्वर रामू मोरे यांचा सन्मान जितेश मोरे करतील. ते पण नाही आहेत. संतोष तात्याबा मोरे यांचा सन्मान. त्यानंतर 3 सन्मान आहेत ह्या कालभैरव क्रिकेट क्लब खांडजच्या वतीने होणार आहेत. ग्रामस्थ मंडळ खांडज
यांचा सन्मान करेल कालभैरव कमिटी. सांग ना. ग्राम एक प्रतिनिधी आहे ना, ग्रामस्थ एक प्रतिनिधी आहे. किसन नारायण दादा जाधव. किसन हे गावावरून आले तर ग्रामस्थांचा स्वीकारायचा, ग्रामस्थांचा सन्मान स्वीकारायचा आहे. किसन दादा ग्रामस्थ मंडळ खांडचं कमिटी या. कमिटी या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खांडचा सन्मान होतोय. असू द्या. ग्रामस्थ मंडळ खांडे यांचा विशेष सन्मान होतोय मंडळ कालभैरव कमिटी यांच्या शुभ हस्ते. बोरज अरे बाळांनो इकडे या. बघा कसं करतायत, तसं तुम्हाला पण करायचंय पुढच्या रविवारी. बघून घ्या. ग्रामस्थ मंडळ खांड यांचा विशेष सन्मान. सर्वांनी जोरदार टाळ्या करा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात येत आहे ग्रामस्थ मंडळ खांडज. असंच थांबा सर्वांनी कमिटीने. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचाही सन्मान कालभैरव कमिटीच्या वतीने होईल. मुंबई मंडळाचे या. मुंबई मंडळ या. मुंबई मंडळ या. ग्रामस्थांचा सन्मान होत आहे कमिटीच्या वतीने. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ बडोदा यांचाही सन्मान होईल. ग्रामस्थ मंडळ बडोदा. ग्रामस्थ मंडळ बडोदा यांचाही विशेष सन्मान करण्यात येत आहे. ग्रामस्थ मंडळ बडोदा यांचाही विशेष सन्मान होत आहे. शुभम राजू महाराज. शुभम सनस यांचा सत्कार राजू मोरे करतील. थांबा घेतो हाय लाईन मध्ये. शुभम या. शुभम सनस या. आदेश याचा एक कोण विक्रांत मोरे आपण या. चला या लवकर मित्रांनो, खूप उशीर होतोय. या लवकर या. आपलं विक्रांत मोरे यांचा सन्मान होतोय. सनस या. शुभम सनस आणि विक्रांत मोरे दोन्ही सन्मान पटकन करून घ्या मान्यवरांनी. घ्या घ्या चालेल. आता घेतो ना. काय बोलले किती. हॅलो बघा सर्वांचा सन्मान होत आहेत. विक्रांत मोरे यांचा होतोय. जर नजर चुकीने विक्की मोरे बोरावले या. विक्की मोरे बोरावले या. आपण
युवा सेना अधिकारी चेंबूर विकी मोरे साहेब या. युवा सेना अधिकारी चेंबूर यांचाही सन्मान करण्यात येते. पंकज मोरे करतील. थांबा तू एकत्र राहता. घ्या बाबांच्या हस्ते घ्या ना. बाबा यांचा सत्कार करून घ्या. राजू दादा मोरे या. राजू महाराज मोरे या. आपलाही यथोचित मान सन्मान केला. राजू महाराज मोरे कोणाच्या हस्ते? बाबांच्या हस्ते. गवई बुवा या. माऊली या. राजू महाराज घ्या चालेल हरकत नाही आपलीच माणसं आहे. झाले ना सर्व. या स्पर्धेमध्ये प्रत्येक माणसाचा ह्या ग्रामस्थाने अगदी मोठ्या मनाने यथोचित मान सन्मान केलाय. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमावर जर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मंडळाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या वतीने सुद्धा करतो. जितेश मोरे या. बडोद्यावरून आलेले जितेश मोरे. जय मोरे. आशिष तिघांनी या. जितेश मोरे, जय मोरे आणि आशिष तिघांचाही सन्मान करून घ्या. खास बडोद्यावरून आलेत. ए शांतरा शांतरा. तिन्ही मान्यवरांचा सन्मान करून घ्यायचा आहे. थोडं बाजूला व्हा. त्यांना फोटो काढू द्या. बडोद्यावरून खास ही स्पर्धा आणि या नेहमीच येत असतात. त्या तिन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. जर कुणाचं नजर चुकीने नाव राहिलं असेल तर ठीक आहे आपण घेऊ जसं येईल तसं. पण बहुतेक सन्मान झालेले आहेत. जाऊया या स्पर्धेला. जे पंच आहेत आपले दिवसभर काम केलं उन्हामध्ये आणि नेहमीच पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेला असतात ते सचिनजी सावंत यांचा सन्मान करतील. जय मोरे. पंच या. सचिन सावंत यांचा सन्मान. जय मोरे या. लगेच यायचं नाव घेतलं की. गणेश बाविस्कर, जगदीश पाटील आपण तयारच राहायचं लाईन मध्ये. त्यानंतर सुनील मोरे, आशिष मोरे आपणही तयार राहायचंय. गणेश बाविस्कर यांचा सन्मान सुनील मोरे करतील. गणेश बाविस्कर सर यांचा सन्मान सुनील मोरे हे करतील. जगदीश गणेश बाविस्कर यांचा सन्मान. शांतराव उमरट यतीन. जगदीश पाटील सर यांचा सन्मान आशिष मोरे करतील. जगदीश पाटील सर यांचा सन्मान आशिष मोरे करतील. आशिष मोरे या. अरे करा लवकर. जगदीश पाटील यांचा सन्मान. त्यानंतर निलेश पवार समालोचक निलेश पवार. निलेश पवार यांचा सन्मान सचिन मोरे करतील. सकाळपासून निलेश पवार यांचा सन्मान सचिन मोरे. आज दिवसभर आपण या. सुनील सचिन मोरे या. ठीक आहे कुणी करा दादा तुम्ही करा चालेल. कर सचिन मोरे. सुनील मोरे. आपल्या या कालभैरव क्रिकेट टीमला आणि या विभागाला त्यांनी दिशा दिली असे आपल्या सकाळपासून 7 वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत असे देवळे गावचे सुपुत्र आणि माझे जवळचे स्नेही असणारे गणेशजी केसारकर यांनी सकाळी 7 वाजता येऊन समालोचनाला सुरुवात केली. ते आत्तापर्यंत शेवटपर्यंत इथे उपस्थित आहेत. त्यांचा आमच्या क्रिकेट क्लबच्या वतीनं सन्मान करण्यात येतो. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. कोण आहे? ज्ञानेश्वर मोरे.
त्यानंतर लाईव्ह टीम या, लाईव्हचा एक प्रतिनिधी या, लाईव्ह टीम या. विवेक मोरे, विवेक मोरे नसेल तर घ्या कोणी पण चालेल. विवेक आला, ये बाबा ये लवकर. आणि डीजे मास्टर दिलखुश या, डीजे आणि मंडप म्हणजे ते दोन्ही एकत्रच या. या मंडप डेकोरेटर या, एक प्रतिनिधी पाठवा. ठीक आहे, डीजे या कोणी पण, मंडप डेकोरेटर डीजे आपण या. खरोखरच ही स्पर्धा सर्वांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालेली आहे. आपण दिलीप जाधव यांच्या शुभ असते. हॅलो, या स्पर्धेला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि नेहमीच ह्या विभागाला चांगलं सहकार्य क्रिकेटच्या माध्यमातून करणारे आमचे स्नेही, आमचे मित्र सुनीलजी उतेकर 2 शब्द मार्गदर्शन करतील. हॅलो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, उतेश्वराचं नमन करतो. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रजिस्टर ढवळी विभाग अंतर्गत कालभैरव क्रिकेट क्लब आयोजित कालभैरव चषक 2014-2024 बक्षीस समारंभात उपस्थित गावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे साहेब, तसेच ढवळी विभागाचे अध्यक्ष आयरे साहेब, निलेश धनावडे साहेब, आमचे मित्र केसरकर साहेब आणि सर्व ग्रामस्थ, सर्वांची नावं येत नाही, माहीत नाहीत, सर्व ग्रामस्थ. खरोखरच या खांडच या गावाने कमी वेळामध्ये खूप चांगलं आयोजन केलं, खूप सुंदररित्या क्रिकेट आपल्या पायास मिळालं. या आयोजनामागे नितीन मोरे आणि आदेश यांचं खरोखरच खूप कौतुक करायला लागेल, कारण त्याने कमी वेळामध्ये चांगलं पद्धतीचं नियोजन बंद तुम्हाला क्रिकेट आपल्याला दिलं त्या लोकांनी. परंतु हे करत असताना मला असं वाटतं त्यांच्या पाठी त्यांचे मुंबईचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादासारखे माणसं असतील तर खरोखर ते लोकही चांगलं काम करणार. कारण ते ज्ञानेश्वरदादाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी समाजामध्ये, पक्षामध्ये, सर्व गोष्टीमध्ये अग्रेसर असतात आणि हे आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं खरोखर हे गाव चांगलंच काम करेल हे आपल्याला दिसून झालं आहे. परंतु ह्या गावचं अगर यश बोलू आपण ना, तर हे ग्रामस्थ जे गावावरून आलेले आहेत, बडोद्यावरून आले आहेत आणि खूप वयस्कर आहेत, तेही लोक सकाळपासून इथं उपस्थित आहेत. हेच या गावचं यश बोलावं लागेल आपल्याला. आणि मी बोलतो, सर्व खेळाडूंना बोलतो, हे जे गावचे लोक आलेत त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा. सकाळपासून आपण पाहिलं असाल खूप मुलं एकदम चांगली क्रिकेट मला पाहायला मिळालं असेल. आज गेली 4 वर्षापूर्वी तर तुम्ही पाहिलं असाल तर आपल्या गावामध्ये सगळे चोंड्यामध्ये खेळायचे, खूप चांगले क्रिकेटर होते, परंतु काही ना कुठलाच प्लॅटफॉर्म नव्हता. पण आज पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन स्थापन झाली आणि सर्व मुलांना चांगला प्लॅटफॉर्म आपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं यश हे आज आम्हाला पाहायला मिळतं आहे. कारण पहिलं फक्त मोजके संघ नंबर मारते, परंतु आज कोणताही संघ कसाही कोणताही नंबर मारू शकतो, हे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमुळे झालं. मी एक तुम्हाला सगळ्या खेळाडूंना बोलतो, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी तुम्ही एक सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण सर्वांना आज जर प्लॅटफॉर्म भेटला असेल तर कुणी दिला असेल तर पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. आणि आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये बोला, आपल्या तालुक्यामध्ये बोला, रायगड जिल्ह्यामध्ये बोला की आज आपली पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रजिस्टर आहे, तर हा सगळ्यांना अभिमान पाहिजे. आणि खरोखरच आज आम्ही पाहतो आमचा ढवळी विभाग, दादा आमचा ढवळी विभाग थोडा खेळामध्ये कमजोर होता. कारण आमच्या ढवळी विभाग जेवढ्या टीम आहे त्या सगळ्या डगटातल्या होत्या. आमची एक टीम सोडली, साखरची एक टीम सोडली, तर बाकी सगळ्या टीम छोट्या होत्या. म्हणून आम्ही आमच्या विभागाला थोडं जास्त महत्त्व दिलं. कारण जर आम्ही विभागात खेळलो तर आमच्या विभागातून चांगले खेळाडू होतील, चांगल्या टीम तयार होतील. पण मला आज आनंद वाटतो की आमच्या ढवळी विभागातले पण टीम आता बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्या आहेत, खूप ठिकाणी नंबर मारतात. आज मला वाटतं लगातार आपण 3-4 ठिकाणी नंबर मारला असेल. माझी टीम असेल, मी टीम 3-4 नंबर मारलेत.
बाकी टीमने मारलेले आहेत. त्याच्यामुळं आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या ढवळी विभागातले क्रिकेट थोडं वरच्या लेवल आलेलं आहे. त्यामुळे एवढंच बोलतो आणि 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर ढवळी विभाग क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तुकारामजी आयरे 2 शब्द बोलतील. ओके. त्यानंतर राजू महाराज मोरे हे 2 शब्द मार्गदर्शन करतील. जय हरीश. या पोलादपूर तालुक्यातील ढवळी विभाग आणि विभागातील सर्व खेळाडू हे या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. घेतो ना धोंडराम महाराज मोरे. धोंडराम महाराज या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना वंदन करून माझं गाव माझा अभिमान ढवळी विभाग आशिषण क्रिकेट स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील सर्व आपल्या ग्रामीण खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी आम्ही बडोद्यावरून सकाळपासून आलो. खरोखर आपल्या सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. रामकृष्ण हरी. त्यानंतर ॲडव्होकेट प्रशांत सर 2 शब्द मार्गदर्शन करतील. ॲडव्होकेट प्रशांत सर 2 शब्द बोलतील. सर्वांना जय हरी. काळभैरव क्रिकेट क्लब खांडज आयोजित कालभैरव क्रिकेट स्पर्धा 2024च्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व खेळाडू आणि जिंकलेल्यांचं अभिनंदन आणि हारलेल्यांचं डबल अभिनंदन. कारण हारच्या पुढे जीत आहे, त्यामुळे पुढच्या जीतसाठी वाटचाल सगळ्यांनी करावी ही माझी मनापासून या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा आहेत. या ठिकाणी जे आयोजन केलं आहे क्रिकेट क्लब काळभैरव क्रिकेट क्लब आणि सकाळपासून जे समालोचक आणि या ठिकाणी सगळे गावाकडनं आणि बडोद्याकडनं आलेली सगळी मंडळी, तुमच्या सगळ्यांचा एकोपा पाहून मन खूप भरून आलं आणि असाच एकोपा या ठिकाणी टिकून राहावा आणि अशाच क्रिकेट स्पर्धा यापुढे घडाव्यात आपल्या माध्यमातून. आपल्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हरिभाऊ सयाजी मोरे भाषण करते, पण त्या अगोदर निलेश पवार समालोचक जर 2 मिनिटं माईकशी संपर्क साधा. निलेश पवार किंवा आदेश. निलेश पवार आणि आदेश दोघांनी पण. आदेश खांडचा आदेश. हरिभाऊ या 2 शब्द शुभेच्छा द्यायच्या. त्यानंतर आदेश. खरंच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने भाग घेतला, समोर आला, ज्याने युवकांच्या मनामध्ये हे बीज रोवलं आणि ग्रामस्थांच्या मनामध्ये, मी नितीन दादांना विनंती करतो, कधी बोलत नाही ते जास्त, पण आज त्यांना आम्ही विनंती करतो की नितीन दादा मोरे आपण 2 शब्द बोलायचे. नितीन मोरे साहेब या ना 2 मिनिटं या. 2च मिनिटं लागतील या. नितीन दादा या. आपण युवा नेतृत्व आहात आणि तुम्हाला हे आज ना ह्याच व्यासपीठावर पुढे बोलायचं आहे. मोरे साहेब फक्त आम्हाला एकच सांगायचं की ग्रामस्थांनी सहकार्य केलं, विभागाने सहकार्य कसं केलं आणि आम्ही तुम्हाला काय सहकार्य केलं, बस. आम्ही फक्त ग्रामस्थांना सांगितलं की असं आम्हाला क्रिकेटचे टुर्नामेंट करायचे. ग्रामस्थ असतील, मुंबई मंडळ असेल किंवा बडोदा असेल, सर्वांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि पुढच्या टायमाला पण करावा आम्ही अशी अपेक्षा करतो. बस. धन्यवाद. विभागाने पण आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर सपोर्ट केलेला आहे. धन्यवाद. बघा, तरुणांना काय पाहिजे असतं, सपोर्ट पाहिजे असतो, तो तुम्हाला भेटलाय आणि तुम्हाला ज्यावेळी सपोर्ट पाहिजे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे हाक मारा, नक्कीच करतील, कारण ते एकजूट आहे, एकीचं बल आहे. त्यानंतर नेहमी समाजामध्ये खांडसगावचा चेहरा समोर असतो. मग समाजसेवा असू, कुठलाही विभाग असू, शैक्षणिक असू, आणि अतिशय चांगलं असं जीवन जगत असताना गावाचं अध्यक्षपद ज्यांच्या खांद्यावर आहे, मुंबई कमिटीचं असेल, ते आमचे स्नेही, आमचे दादा मोठे आहेत आमचे, आणि नेहमीच आम्ही त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करत असतो. असे सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर दादा मोरे 2 शब्द मार्गदर्शन करतील. उपस्थित सर्व खांडस ग्रामस्थ मंडळ
मुंबई मंडळ, बडोदे मंडळ आणि इथं उपस्थित विभागातील या विभागाचे ढवळी विभागाच्या सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय समालोचक गणेशजी केसरकर, आमच्या सोसायटीचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट प्रशांतजी कुलवडे आणि सर्व उपस्थित इथं 12 टीम आणि आताच जे सामनावीर झालेले आहेत, प्रथम पारितोषिक सामनावीर झालेले आहेत ते उमरटगावचे सर्व टीम, प्रथम तृतीय आलेल्या सर्व टीम आज आमच्या या खांडज काळभैरव क्रिकेट क्लब खांडज आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी सकाळपासून गेली 1 महिन्यापासून आमची ही मुलं अतिशय परिश्रम घेऊन ही टीम आज इथे आयोजित केली. आमच्या गावची ख्याती सर्वांना या पोलादपूर तालुक्याला माहिती आहे की परमार्थिक वारसा लाभलेलं हे गाव. गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये परमार्थाची पताका आज फडकते. आमचे गावातील कैलासवासी धोंडराम महाराज जाधव अशी रत्न गावाला दिलीत की कुठलंही गाव, कुठलाही तालुक्यात म्हणा आज मागं राहिलेला नाही. गाव तालुक्यात म्हणा बडोद्यापासून गुजरातपासून आणि गावापर्यंत अनेक कुस्तीवीर या गावाने घडवले की आपल्याला कल्पना आहे की तालुक्यामध्ये या खांडज गावचं नाव आणि बडोद्यापासून ते गावापर्यंत अख्ख्या बडोद्या गुजरात शहरामध्ये नावाजलेलं असलेलं हे गाव. इथं कुस्तीवीर अनेक त्या पूर्वीच्या काळामध्ये आमचे दगडू पेलवान, गोविंद पेलवान असे मोठे मोठे पेलवान गावामध्ये घडले. त्यानंतर गावामध्ये अनेक कीर्तनकार घडले, अनेक प्रवचनकार घडले, अनेक कलाकार घडले, गायनाचार्य असू, पखवाजवादक असू, असे अनेक या गावाने काळभैरव आमचं दैवत आहे त्यांच्या माध्यमातून घडले. तेवढंच न राहता आमचा हे इथे काय नाव नामदेव मोरे यांनी मिस्टर इंडिया ही किती 4 वेळा मिस्टर इंडिया या गावाला पारितोषिक मिळवून दिलं. तसेच 12 वेळा गुजरात राज्यामधून प्रथम क्रमांक मिळवून दिला कुस्तीपटूमध्ये. दुसरं म्हणजे आमची एक गावची सुकन्या गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक तिने प्राप्त केलं. हे एक आमच्या गावासाठी आणि सर्व विभागासाठी, तालुक्यासाठी एक अतिशय मोलाचं कार्य या मुलांनी केलं आहे. आणि आमच्या गावच्या या टीमनी गेल्या 1 महिन्यापासून जे परिश्रम केलं आणि आज इथं टीमनी 12 टीम भरवून ह्या कार्यक्रम आयोजित केला. खरं म्हणजे या गावामध्ये अतिशय डोंगरा भागात वसलेला हा गाव आहे, दुर्मिळ भागामध्ये वसलेला हा गाव आहे. आणि या गावामध्ये मुंबईवरून गेल्यानंतर ही मुलं पूर्वी शेतामध्ये असणाऱ्या खासरांमध्येही खेळत होती आणि खासरामध्ये खेळता खेळता आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्या विभागामध्ये कोळसकर साहेबांनी एक असोसिएशन निर्माण केलं आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून ही मुलं आज क्रिकेट खेळायला लागली आणि मुंबईच्या ग्राउंडमध्ये आज क्रिकेट खेळत आहेत. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी ती, कारण त्यांनी हे प्रयत्न केले, अनेक ट्रॉफ्या गावासाठी मिळवून दिले त्या टीमनी आमच्या. आणि इथून पुढेही अनेक टीममध्ये त्यांनी यशस्वी व्हावं अशी मी माझ्या मुंबई मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि ढवळी विभागातील आलेल्या सर्व खेळाडूंना मी माझ्या मुंबई मंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही टीम खेळवल्याबद्दल सर्व ग्रामस्थांना मी शुभेच्छा देतो. मुंबई बडोदा गावावरून आलेल्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. अतिशय चांगलं असं मार्गदर्शन ज्ञानेश्वर दादांनी केलेलं आहे. ठीक आहे, जास्त वेळ न घेता सर्वांनी समोर यायचं आहे. ज्या संघाचं किंवा ज्या खेळाडूचं नाव पुकारलं त्यांनी वरती यायचं आहे. टाळ्या वाजवायचे सर्वांनी, कारण एका विभागातील आपण, एका नात्यागोत्यातील, एका रक्तामासाची, एकाच पाण्यात एकाच मातीत जन्माला आलेली माणसं आहोत. आणि अतिशय सुंदर असं आयोजन झालं होतं. या स्पर्धेमध्ये प्राईजकडे जातोय, शांतता राखा. मी प्राईज देण्यासाठी प्रथमतः आमंत्रित करतोय सन्माननीय आदरणीय हरिरामू मोरे यांना आमंत्रित करतो की आपण बेस्ट फिल्डरचं प्राईज देण्यासाठी इथे उपस्थित राहायचं आहे. बघा सर्वांनी शांत राहा, कारण प्रत्येकाला प्राईज भेटते. बेस्ट फिल्डर आहे बोरावले श्री सिद्धिविनायक बोरावले संघाचा स्वराज जाधव. बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील त्याला देण्यात येत आहे
शूज आणि आकर्षक ट्रॉफी हरिभाऊ रामू मोरे यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि शूज देण्यात येत आहेत. स्वराज जाधव साठी जोरदार टाळ्या. नाही बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील स्वराज जाधव संघ आहे श्री सिद्धिविनायक बोरावले. त्यानंतर मी दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बेस्ट बॉलर साठी मी आमंत्रित करतोय ऍडव्होकेट प्रशांत सर. सर या, मी सरांना आमंत्रित करतोय की आपण प्राइज देण्यासाठी यायचंय. सर या, खास घाटकोपरून या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. बेस्ट बॅल्डर कोण असेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल. मित्रांनो, एवढी मोठी स्पर्धा असते, स्पर्धेमध्ये आपण सर्व खेळतो, पण या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलेला आहे. कोण सांगू शकता आपल्यापैकी? इकडे वीरू आहे, इकडे बोरच आहे. वय वर्ष कमी असलेला खेळाडू ज्याच्या वडील अतिशय चांगले क्रिकेट सुद्धा खेळत होते, त्यांचे मुलगा आहे प्रथमेश सकपाल. बेस्ट बॉलर. टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याला उचलून घेऊन या, चालवत नाही पाहिजे, उचलून आणा, कारण 18 वर्षाचा खेळाडू आहे, बेस्ट बॉलर ठरला आहे. वीरेंद्र उचलून घेऊन या. आणि बेस्ट बॉलर ठरतोय प्रथमेश सकपाल. ऍडव्होकेट सरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देण्यात येईल. ट्रॉफी देण्यात येईल. त्यानंतर बेस्ट बॅट्समन देण्यासाठी मी आमंत्रित करतोय किसन दादा नारायण जाधव साहेब. सन्माननीय आदरणीय किसन दादा नारायण जाधव साहेब यांना आमंत्रित करतो की आपण बेस्ट बॅट्समन द्यायचं आहे. बेस्ट बॅट्समन कोण असेल सांगू शकता का आपल्यापैकी? यतीन कळंबे. आणि कोण? वीरू. अजून सिद्धिविनायक बोरावले संघाचा रोहित पार्टे ठरतोय बेस्ट बॅट्समन द टुर्नामेंट. या रोहित, त्याला उचलू नका बाबांनो. घेतो ना तुला. या सुनील उतेकर साहेब या. बेस्ट बॅट्समन रोहित पार्टे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी बॅटिंग केली आणि सर्वांची मनं जिंकली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नाही बोलत. त्यानंतर एक शो मॅच होती. ती शो मॅच साठी मी आमंत्रित करतोय हरिभाऊ सयाजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपण शो मॅचची प्राइज द्यायचं आहे. हा संघ होता खांडच कमिटी आणि तुमची विभाग कमिटी. तर विजय झालेला खांडच कमिटी या. अनिल कॅप्टन या, फक्त कॅप्टननी या. दुसरा प्रतिनिधी पाठवा, खांडच पाठवा एक प्रतिनिधी. कल्पेश मोरे या. शो मॅच मध्ये विजय झालेला धन्यवाद आणि पुढील वाटचाल शुभेच्छा. त्यानंतर तृतीय क्रमांक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय बडोदा ग्रामस्थ आणि नामदेव कोंडराम मोरे साहेब. अध्यक्ष नाव उतर. बडोदा ग्रामस्थ मंडळ आणि नामदेव दादा कोंडराम मोरे यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांक द्यायचा. या बडोदाकर या. या 4-5 जण या. मिस्टर इंडिया या. तुम्ही तृतीय क्रमांक संघ आहे बोरज ब्लास्टर. हा संघ ठरतोय. तृतीय क्रमांक देण्यासाठी नामदेव कोंडराम मोरे आणि बडोदा ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. 7,777 वर आकर्षक चषक.
त्यानंतर मोरे साहेब, त्यानंतर द्वितीय क्रमांक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्ञानेश्वर दादा चंद्रू मोरे व कालभैरव कमिटी. या ज्ञानेश्वर चंद्रू मोरे साहेब म्हणजे गायनचारी आमचे माऊली व कालभैरव कमिटी, या आपण सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. द्वितीय क्रमांक आहे या स्पर्धेतील घेतलेला संघ आहे श्री सिद्धिविनायक बोरावले संघ. कमिटी या कर्णधारांची टीम आला तरी चालेल, काही हरकत नाही. या सर्व या 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 जेवढे उपस्थित राहतील त्या सर्वांनी या, एक चांगला फोटो घ्या. मोरया द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकवलेला संघ आहे. खाली बसून घ्या. बोरावले संघ खाली बसा. येलो टोपी खाली बस. समीर हा सर्वांनी खा. बस बस, व्हेरी गुड. द्वितीय क्रमांक अभिनंदन 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 बोरावले संघ. सर्वांनी शांत राहा. महत्वाचं प्राइज कडे जातोय आपण. हॅलो, या स्पर्धेमधील मालिकावीर देण्यासाठी विशाल मोरे बडोदे यांच्या शुभ असते. विशाल दादा मोरे या. विशाल मोरे, ओके. कोण असेल सामना म्हणजे मालिकावीर कोण? ज्याने सह्याद्री ग्रामीण प्रीमियम लीग मध्ये सामनावीर पटकवला होता, ज्याने मालिकावीर बाईक पटकवली होती, तो यतीन कळंबे ठरतोय मालिकावीरचा हकदार. या यतीन या. उमरट संघ अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आणि तो ठरतोय मालिकावीरचा हकदार यतीन. टाळ्या वाजवा यतीनसाठी. नेहमी सातत्याने सराव, सातत्याने क्रिकेट आणि एक चांगला खेळाडू आज आपल्या समोर घडतोय तो यतीन कळंबे, उमरेड गावचा आहे. आणि प्रथम क्रमांक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्ञानेश्वर दादा लक्ष्मण मोरे ग्रामस्थ मंडळ मुंबई कमिटी. या ज्ञानेश्वर लक्ष्मण दादा मोरे व ग्रामस्थ मंडळ मुंबई कमिटी. हा फोटो जरा वरती घेतला तरी चालेल व्यवस्थित. मोरे साहेब, मोरे साहेब इथे उभा राहा वरती. इथे वर, तिथेच उभे राहते लोक. मोरे इथे वरती उभे राहा म्हणजे तुम्ही प्रथम क्रमांकाचा मानकरी उमरट संघ, उमरट स्पोर्ट क्लब हा संघ ठरतोय. प्रथम क्रमांकाचा मानकरी नामांकित ज्ञानेश्वर लक्ष्मण मोरे व ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या शुभ हस्ते देण्यात येते हे प्रथम क्रमांकाचं प्राइज. उमरट, उमरट शांतता राखा, खाली बसा. टाळ्या होऊन जाऊ द्या उमरट संघासाठी. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला उमरट संघ. मोरया मोरया. जय जय भवानी. अशा पद्धतीने ही स्पर्धा इथे यशस्वीरित्या संपन्न झाली. आपण सर्वांनी सहकार्य केलं. सर्वांचं सहकार्य, ग्रामस्थांचं मार्गदर्शक, तरुणांची मेहनत आणि ही स्पर्धा इथे संपन्न झाली. मला या स्पर्धेला आपण आमंत्रित केलात. काही चुकीचं असेल तर माफ करा आणि चांगलं असेल तर नक्कीच आमच्याकडून घ्या आणि असंच सहकार्य आणि अशीच मार्गदर्शन आपण ठेवू. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.